आपण आलेलो आहोत आपल्या लाडक्या भाऊच्या घरी. आज आपण भाऊला विचारणार आहोत की आपले ट्रक कसे पकडले गेले, आपले कुठकुठले धंदे आहेत, आपले अवैध धंदे कसे काय बंद झाले, या सर्व बाबतीमध्ये आपण भाऊला विचारणार आहोत. चला मग बघा माझ्या बरोबर न्यूज. अवैध धंद्यावाल्याचं घर बघा, घर बघा. इथंच एक छोटीशी झोपडी होती. आपण बघू शकता केवढा मोठा महल आलेला आहे. पैशांचा पूर वाहत आहे. इथं बघू शकता तुम्ही केवढा मोठा महल उभा केलेला आहे भावनं 2 नंबरच्या धंद्यामध्ये. इथं मुलांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पण यांचे भाव वाढत आहे. झोपडीवरून डायरेक्ट भाऊ महलात गेले, करोडपती झाले. आपण बघू शकता यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास केलाच नाही, आपला स्वतःचाच विकास केला आणि मोठमोठे बंगले बांधले. तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्याने केवढा मोठा बंगला बांधलेला आहे. शेतकऱ्याची झोपडीच आहे, मजुराची झोपडीच आहे, बेरोजगार हा बेरोजगारच आहे. इथं काही चिंता पडलेली नाही, पण स्वतःची चिंता खूप आहे. हे बघू शकता केवढा मोठा बंगला बांधलेला आहे. काय लावलं हे भाऊ? चाल चला बाजूला चाल. काही नाही डिसा कोणा परमिशन दिली मला अंदर यायचे? हे बघा भाऊचे गुंड आम्हाला धमक्या देत आहेत. इथं कोणा परमिशन दिली, कोणा कशा काय आले तुम्ही? इथं पत्रकाराला परमिशनची गरज आहे का? नाही. पत्रकारांना धमक्या देत आहेत हे भाऊचे गुंड. बंद करणं चालणं होय ना, बाजूला होईन चालणं, निपटणं लवकर. ते काय लावलं तुम्ही? काय फालतू उगाच ते भाऊ आले तर अजून घर होईल ना. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे भाऊचे गुंड करत आहेत. आम्हाला म्हणतात इथून गुडाळा. पत्रकारांना धमक्या देत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आम्हाला परेशान करतायत. हे बाबा बोलू नका म्हणतात पत्रकारांना, तोंड दाबण्याचा प्रयत्न करतायत. अरे आता वय किडा चालू आहे याचं बडबड हॅलो पाहते बरं काय आता काय रे भाऊ? हा पत्रकार आहे, कुकडचं कुकड बोलणार. हा अंदर आला कसा? तुम्ही काय झेपेल असता का रे? नुसतं खाऊन सट्ट होऊन राहिले नुसता. लोक अंदर येऊन राहिले, मग मारून ठोकून जाऊन राहिले, तरी तुम्ही झपेलच आहे. बदलोक तर काढून द्यायला पाहिजे अजून 2-4 झपके मारून. तुला अक्कलच नाही ना. हो पत्रकारांचं तुमच्या ज्यानं काहीच होत्या नाही. कोणाचं हलकं भारी मलाच पाहा लागेल. काय तर मलाच करा लागेल. काय रे काय लावलं तुम्ही हे? काय दाखवून काय राहिला तू? हे बघा आपले लाडके आमदार, अवैध धंद्यांचे राजकुमार आलेले आहेत आपल्या भेटीसाठी. आम्हाला म्हणतात हे काय लावलंय आहे. मित्रांनो, प्रेक्षकांनो, बघून घ्या. हेच आहेत ते 2 नंबरच्या धंद्यावाले. ते पुंगी पिपाणी बंद करणं तुझी चाललं निघणार. कोणता अवैध धंदा, कोणतं काय रे? शिपतऱ्या चाल बाजूला चाल. एका महिना गड्डी घेतच मोकाय राहायचं आणि आला मोठा तोंड वाशायला डिसा. खायला भेटलो की बोरा दे रे दे 10,000-20,000 रुपये द्यायले. त्याचं तोंड बंद करू चाल बरं. बघा पत्रकाराचं तोंड दाबण्याचा प्रयत्न हे करतायत. आमदार साहेब पत्रकाराचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतायत. मला म्हणतात 10,000-15,000 घे मोकार राय. बघा यांचं मी पितळ उघडं पाडत आहे, तर माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न हे करत आहेत. बघू शकता प्रेक्षक तुम्ही. अरे तू काय तोंड वाचून राहिला? ते बंद करणं, डबल बंद करणं चालणं, लवकर बडबड बंद करणं चालणं. मुकड्याना हे 10,000 घेऊन मोकळा होय तिकडे. डोकं नको खाऊ ना, पहिले परेशान अवघड मी. लाडू डॉक्टर खाण्या चाल नाही उडून चाल ते रे काढू चाल. 10,000 देऊन मोकळा करेल. करोडोचे यांचे अवैध धंदे आणि मलाही सुद्धा भ्रष्टाचारी बनवण्याचा प्रयत्न हे करत आहेत. मला धमक्या देत आहेत आमदार साहेब. आपल्या तालुक्याचे लाडके म्हणतो आपण. हे लाडके नाही आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत. मला परेशान करतायत. बघा तुम्ही तुमच्या देखत बघा. करोडोचे घोटाळे हे करतात आणि आम्हाला 10,000 रुपये म्हणतात. सांगा मग काय ते पुंगी पिपाणी वाजून राहिला घेणार देणं. सांग किती द्या लागतात तुले? सांग. तोड नको वाचू, बंद करते. मी काय भ्रष्टाचारी आहो का? पत्रकारांना भ्रष्टाचार करताय. बघू शकता तुम्ही, बघू शकता. करोडोचे धंदे यांचे 5-25 हजाराचा हे नाही. पत्रकारांना वाचू नको, समजलं म्हणजे काय तर 50 13 भैयाला मोकाय कर. हे कुठे न्यूज लागली नाही पाहिजे. लागली की पाहिजे ते हातपाय कलं मजा विचार करतो तू. असं तोंड वाचत नको येत जाऊ. फोन करत जा, पैसे मागत जा. असं तोंड तमाशा नको घालत जाऊ. घेणं देणं. भाऊ काही नव्हतं हे. हा माईकही बंद आहे. हे डबल व्हिडिओ शूटिंगचं ही बंद आहे. जाऊ द्या ना 50 लवकर जाऊ द्या ना मला. कसं या महिन्यात आलतं नव्हतं काही आपलं, म्हणून या लागलं. बरोबर ठीक आहे. 50 घेऊन चाल मोकळ्या चाल लय लवकर. सांगून राहिलं तुला मुकड्या ना.
आता असं आगोपणा करत नव्हता होय आता काही महिनाभर दिसत नाही मी तुम्हाला, टेन्शन नाही. कोणाचंच तोंड भरू बापा, परेशान झालो लेखा. याली दी त्याली 20 कोटी दिली, या पत्रकाराला द्या लागली. आता वरती जाणार आहे मुली, त्याली काही ना काही द्यास लागेल पार्टी फंड. आणि नुसतं लुटायलाच बसेलात भाऊ. मी 10 रुपये कमवतो, त्यातले 8 रुपये तर यायलाच वाटा लागून राहिली, 2 रुपये मागे लागून राहिले फक्त. तुम्हाला काही बोलायचं होतं ना माझ्याबरोबर? भाऊ मला तुमच्या बरोबर महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना बोला. लहान तोंडी मोठा घास होईल, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे जे काही खालचे जे आहेत की नाही, हे सर्व तुमच्या विरोधात गेलेले आहेत, विरोधात. यांनीच तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच तुम्हाला फसवत आहे, परेशान करायचं आहे तुम्हाला. काय तुम्ही सर्वेच्या वर जाऊन बसलेले आहे, यांना तुम्हाला खाली वळायचं आहे. म्हणून कसं तुमचा गेम करायचा आहे. यांना सर्व खालच्या म्हणजे जे काही आहेत आपल्याकडे जे, यांना सगळ्यांना तुमचा गेम करायचा आहे. हो, हे जे तुम्ही बोलून राहिले नाही 100% खरं आहे. हे माझ्या लक्षात आलेलं आहे. काय कोण कसा गेम करते. मी गेलतो यांच्याजवळ, कांडे गिंडेजवळ. त्यांनी माझं काम नाही केलं, एक बदली नाही केली. 20 कोटी रुपये घेतले, काम नाही केलं. यांचं षडयंत्र आहे. फोन करतो तर फोन उचलत नाहीत, उत्तर देत नाहीत मला व्यवस्थिशीर. साहेब बरोबर आहे तुमचं. यांची साऱ्यांची मिलीभगत आहे. तुम्हाला कसं खाली आणायचं, तुमचं कशी बदनामी करायची, तुमचे धंदे कसे पकडून द्यायचे. यायचे काय धंदे नाहीत का? यायचे तर याच्यापेक्षा या पुरे दाबूनचा माल आहे यायचा. कंपन्या काय आणि हे काय आणि ते काय, साराच आहे यायचं. यायचं कोण नाही उघडं पडत, तुमच्या मागे लावलेलं आहे सर्व. तुम्हाला परेशान करणं येईल. नाही यायचं तर हरामखोर सारं माहीत आहे मला, काय कसे आहेत तर हे. तर यायची खायची दात वेगळी, दाखायची वेगळी. माय उघडं पाडायला पाहून राहिले, यायचं दाखेला. थांबा मग तुम्ही, याचं कान करणारच आम्ही. भाऊ तुम्ही आहे की नाही, मोठा काहीतरी प्लॅन करा आता, नाही तर बस तुमच्या नळल्याचा घोड घेतात हे. हे कारण की तुमच्या मग हात धुवून लागेलात, काहीतरी वरचा प्लॅन तुम्हाला करा लागते. तुम्हाला ते हेलिकॉप्टर सांगितलं होतं ना मी, की हेलिकॉप्टर बुक करा, मला जायचं आहे. कशासाठी चाललोय मी? कशासाठी चाललो? यांचं कान करण्यासाठी चाललेलं आहे वरती. मला काय समजत नाही का काय करायचं आहे काय नाही. तर याच्या बापाचं जाऊन बसलो ना, बरोबर याची इकडे घोडे लागतात. पार्टी फंड असाच थोडी देतो मी. हो भाऊ, हेलिकॉप्टर आलेला आहे, तुम्ही सांगितलं तसं केलं मी. पण कसं साहेब, यायचं आहे की नाही, नाकी नेऊन आले पाहिजे. लढले पाहिजे, लढले तुमच्या येऊन. असं नाक दावा आता यायचं. लय परेशान लावलं तुम्हाला, घर नाही येईना, हराम खोराईना. नाही यायचं कांडच होणार आहे. आता थांबा तुम्ही, थांबा. भाऊ तुमचे सर्व माणसं फोडले बरे आहे ना. जेवढे काही खाली तुमचे राईट हँड लेफ्ट हँड जे काही होते की नाही, हे सर्व त्यानं पैसे देऊ तोंड भरू सारे फोडेला, सारे फोडले. ते तर दिसूनच राहिलं मला, कारण की एक नाही राहून राहिला जाग्यावर. तो बॉडीगार्ड होता, तोही फोडला त्यानं. ते मागे पाठवले होते मी 2-4 गुंड, ते बी फोडले त्यानं. सारे तोंड भरणं चालू आहे त्याचे. भरू द्या, किती भरतील तोंड. तर तुम्ही आहे ना माझ्यासोबत? नाही साहेब, आपण तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या सोबत 100% सोबत आहो मी. नाही बाबा. हे इकडे कोणाला काही माहित नाही ना मी कुठे जाणार आहे, काय हेलिकॉप्टर बोलवलं म्हणून तुम्ही माधून नाही गेलं ना? कोणाला काही सांगितलं नाही ना? नाही साहेब, कोणालाच काहीच माहिती नाही. आणि आता बी आपण माहिती पडू देणार नाही, कारण की कसं आपण जो गाडी घेऊ. हो ठीक आहे चला ना. चला. काही जिरो का लेखो तुम्ही. थांबा तुम्ही, तुमची जर नाही जिरोली वर बसून खाल्लो तर मग म्हणता तुम्ही मी बी तुमचा बाप आहो ना. मी का सोपी आहो का? तुम्हाला असं वाटतं रामभाऊच्या हातच नाही. रामभाऊ लय पोहोचेला. तुम्हाला काय माहित आहे रामभाऊचं? रामभाऊचा हिसकाच नहीं माहित तुम्हाला कसा आहे तर. रामभाऊ कैसा क्या आना किया? क्या करूँ सर, आना पड़ा मुझे. मैं बहुत परेशान हूँ, बहुत तकलीफ हो रही मेरे को. क्या हुआ रामभाऊ? क्या हुआ? क्या काय का दर्द हो रहा है आपको? क्या बताऊं साहब, मैं बहुत बड़ा दर्द है मुझे. मेरे सब धंधे बिगड़ गए, सारे बंद हो गए, सील हो गया वो. मैं परेशान हो गया. दिन एक ऐसा कैसा क्या हुआ? अचानक ऐसे धंधे कैसे क्या बंद पड़ गए तुम्हारे? सब तो अच्छा था, चालू था ना. सर आपको मैं क्या बताऊं, मेरा धंधा ईमानदारी का धंधा है. मेरे बाप दादा से मैंने खड़ा किया हुआ, और वो पुलिस वाला मेरे को टेंशन दे रहा. क्या एक पुलिस वाला, एक मामूली चीज? यार क्या आदमी हो यार रामभाऊ, तुम यहाँ पे आ गए बताने को. क्या वो उधर ही निपटा देने का, वो यहाँ पे आ गए तुम.
क्या चिल्लर काम है नो, मामूली चीज नहीं है सर, क्या बताऊँ, मेरे को पूरा परेशान कर दिया उसने। इसी वजह से मैं यहाँ पे आ गया, तो डायरेक्ट यहाँ पे आ गए। तू ये चिल्लर बात मुझे लगा बहुत बड़ा कुछ है। ये क्या पुलिस वाले क्या यार, ही? वो कांडे को बता दो क्या है तो। वो मुंबई वाले नहीं सुन रहे, इसी वजह से मैं यहाँ पे आ गया आपको बताने कि ऐसा ऐसा है, आप क्या करो कुछ ना कुछ। वो सुन नहीं रहे मेरा। हाँ बा, चिल्लर बात के लिए यहाँ पे आना, मुझे बताना, मेरा टाइम फुकट में क्या यार, तुम लोगों को समझता नहीं यार। वहीं पे निपटा देने का वो काम, यहाँ पे आ जाते हो यार तुम। मुझे काम कितना रहता। नहीं चिल्लर बात है, लेकिन वो नीचे वाले सुनने रहे ना, मुंबई वाले, वो मेरा गेम कर रहे ना वो। हाँ, वो कुछ नहीं सुन रहे ना। वो बदली का बोला मैं उनको, वो नहीं कर रहे। इसी वजह से मैं आपके पास आ गया, नहीं तो कैसा मैं खाक हो जाऊंगा ना फिर। हाँ, मैंने जितना खड़ा किया बिजनेस मेरा, वो सब चला जाएगा। ठीक है, मैं उनसे बातचीत करता। हाँ, आप टेंशन मत लो रामभू। हाँ, और इस साल पार्टी फंड में कितना दे रहे हो आप? कितना दे रहे? आप बोलोगे उतना दूंगा, लेकिन वो कैसा, ये परेशानी मेरे पीछे से निकालो। हाँ, वो जल्दी जल्दी वो पुलिस वाले का कांड कर दो, उसकी बदली कर दो कहीं पे भी, नहीं तो उसको कैसा सस्पेंड कर दो, कुछ ना कुछ कांड में अटका दो उसको। नहीं कि मेरा कैसा, मेरा टेंशन बढ़ रहा है यहाँ पे, बीपी हाई हो रही। हाँ, मुझे हॉस्पिटल में एडमिट करना पड़ेगा, नहीं तो मेरी जान चल जाएगी। आपका कैसा पार्टी फंड भी चला जाएगा, सब कुछ चला जाएगा। रामभो, तुम ज्यादा टेंशन नहीं लेते हो, टेंशन लेने की वजह से बीपी बढ़ती तुम्हारी। टेंशन मत लो, मैं बातचीत करता उनसे, कांडे से, उनसे दोनों से बातचीत करता वहां पे। हाँ, और क्या होगा वो मैं बोलता तुमको। हाँ, टेंशन मत लो। हाँ, नहीं साहब, टेंशन नहीं लेता मैं, लेकिन वो नीचे वाले बहुत ज्यादा हरामी कर रहे हैं मेरे साथ। हाँ, वो कुछ मेरा काम ही नहीं करते ना, यहाँ पे आना पड़ता आपके पास मेरे को। हाँ, वो ज्यादा सुन नहीं रहा मेरी को। मैं आज ही बोलता कि क्या रे क्या लगा है, वो बोलता मैं उनको। हाँ, वो निकालता उनकी हेकड़ी क्या है तो। हाँ, साहब देखो आप कैसा, मैं जो बोलूंगा वो आपको पार्टी फंड में दूंगा, लेकिन वो कैसा, वो उनका कान कर दो। हाँ, वो परेशान कर रहे हैं मेरे को, ज्यादा परेशान कर रहे हैं। हाँ, वो एक बदली नहीं कर सकते आदमी की, बताओ कितना टेंशन में हूं मैं। हाँ, रामभो, तुम टेंशन मत लो ना, टेंशन काय को ले रहे, मैं हूं ना यहाँ पे बैठा हुआ। हाँ, आज कैसा आप गाँव मत जाओ। हाँ, यहाँ पे खाओ पियो। हाँ, होटल में मस्त रहो। हाँ, मैं तुम्हारी सबकी व्यवस्था कर देता। नहीं नहीं साहब, मैं यहाँ पे नहीं रुक सकता है, वो नहीं तो मैं यहाँ पे रुका ना, वहाँ पे मेरा कांड हो जाएगा। वो कैसा पुलिस वाला मेरे हाथ मुझे धोखे लगा है मेरे पीछे। अरे रुक जाओ ना, मैं बोल रहा हूँ तुमको। अरे क्या आदमी हो यार, सब कुछ हम आप मेरे हाथ में है ना, क्या करना क्या नहीं, तो तुम्हारा कुछ नहीं होता, टेंशन मत लो। एक फोन में कार्यक्रम कर दूंगा। हाँ, खाओ पियो ऐश करो नहीं यार, यहाँ पे रो, अपने बंगले में रो, ऐश करो। हाँ हाँ साहब, इतना बोल रहे तो मैं रुकता। लेकिन वो कैसा, पार्टी फंड के बारे में आज रात को हम बातचीत कर लेंगे। हाँ हाँ, ठीक है। हाँ, जाओ तुम फिर खाना पीना खाओ और सो जाओ। हाँ, पार्टी फंड का हो जाएगा सर। हाँ ठीक है सर, आता मग आ जा नुसतं पार्टी फंड पाहिजे आली। हा, उठल्या सुटलं की पैसा पैसा पैसा, वर किती भुकीले आहे रे तुम्ही पैशाचे। हं, मा एक काम नाही करू शकत, यायला पैसा पाहिजे। थांबा, ददलं काम नाही होत, ददलं रुपया फेकून नाही मारत मी आता, येईल बस झाले लाव यायचा। चलो कांडे को उसको फोन लगाना पड़ेगा, क्या मैटर है देखना पड़ेगा रामभो का। कांडे कांडे, भाऊचा फोन आला, भाऊचा फोन उचला ना, मग उचला ना, तुम्ही बोलता ना बरं काय, मी बोलतो काही नाही, बोला बोला। हेलो, हाँ बोलिए साहब। ओ रामभो का क्या मैटर है, क्या मैटर है रामभो का? रामभो अटी पोस्ट लगा पापा, कुछ नहीं है रामभो का मैटर। आप क्या बोल रहे हो, रामभो का कुछ मैटर नहीं है। रामभो मेरे पास आके रो रहा है, जिसका मैटर नहीं होगा उसको तकलीफ नहीं होगी तो रोएगा किस लिए, रोएगा किस लिए? काय को परेशान कर रहे तू? उसका क्या है तो प्रॉब्लम सॉल्व नहीं कर सकते क्या आप, कर नहीं सकते क्या? इसीलिए आपको वहां पे बैठा है क्या? आपको समझता नहीं किसका काम करना है, क्या है क्या नहीं। वो अपना आदमी है। हाँ, कोई दिमाग नाम की चीज है कि नहीं आपको? कि वो आदमी वहां से यहाँ तक आता है मेरे पास में, मुझे बताता है घराना उसका, और आप वहां पे बैठे हो के भी काम नहीं कर सकते अपने आदमी का। हाँ, क्या लगा क्या रहा है आपने? साहब आप सुनिए साहब, बोलो, सुन रहा मैं, बोलो क्या है तो बोलो। को घोडले येत आहे हो, काही खरं नाही आता, वरून फोन आहे, रामभो डेंजर आहे भावासाठी पोहोचला लेखाचा।
अक्केले घोड़े लावले आता है ना। हाँ, वो रामभो के पूरे धंधे अवैध है ना। वो दारू बेचता, ट्रक में सप्लाई माल सप्लाई करता, वो खदान उसका परमिशन हो चुका है, वो भी काम खदान चल रहा है। वो बहुत धंधे उसके, वरली मटका वो सबको पत्ते का धंधा है उसका, जुआ वगैरह सब कुछ धंधे करता ना वो। कब तो बचाएंगे उसको। अरे उसके है तो है 2 नंबर के धंधे, तेरे को काय को क्या करना पड़ता। हाँ, लेकिन वो कैसा अपना आदमी है, पार्टी फंड दे रहा वो। हाँ, कैसा अगला जो पैसा नहीं होगा तो कैसे चलाएगा पार्टी, कैसे चलाएगा। हाँ, हाँ, वो अपना राइट हैंड है ना। हाँ, पैसा दे रहा ना अपने को, उसका क्या काम है तो वो निपटा दे क्या है तो। हाँ, वो दोबारा मैं फोन नहीं करूंगा तेरे को। मैं बता रहा तेरे को। हाँ साहब, तुम सुनो ना, वैसी बात नहीं ना, मैं तो कर देता उसका काम, लेकिन वो कैसा काला कर रहा नो, काला कर रहा। उसका कैसा ज्यादा ही धंधे बढ़ गए ना, वो कुछ भी कर रहा ना, वो डर नहीं रहा ना, उसको उसमें डर ही नहीं ना। वो मतलब खुलेआम कर रहा ना, खुलेआम कर रहा ना। तू मुझे मत बताना यार किसका क्या है, तो मुझे सब कुछ मालूम है ना। हाँ, कौन ऐसा दूध का धुला हुआ है कि उसके 2 नंबर के धंधे नहीं है अपनी फील्ड में सब कुछ एक दूसरे के सारे सब लाचार है ना। हाँ, तू मेरे को मत बताना, तेरा क्या है तो मेरे को मालूम है ना। हाँ, तू काय को बता रहा, उसका प्रॉब्लम क्या है तो सॉर्ट आउट कर दो, क्या है तो। साहब आप सुन लो, कैसा वो अपने पार्टी वाले लोगों को भी तकलीफ दे रहा नो। कहाँ पे मारझोड़ करेगा, कहाँ पे कुछ क्या करेगा, वो उसका कुछ नहीं ना, वो कैसा बिंदास हो गया है। हाँ, इसी वजह से मैं उसका कैसा थोड़ा आघात कर रहा था। हाँ, इसी वजह से मैंने वो किया नहीं काम उसका। वो कैसा साहब सांड बन गया अभी, सांड। वो डरने रहा ना किसी को, उसको डर दिखाने के लिए मैंने सब कुछ किया है। हाँ, आप सुन लो मेरा। हाँ, मैं ठीक है, तुमने बताया मुझे सब कुछ समझ गया वो, लेकिन कैसा वो पार्टी फंड देने वाला है अपने को, और कैसा वो अंदर नहीं जाने को ना। नहीं साहब, मैं अंदर नहीं जाने देता उसको। ठीक है फिर चलो। हाँ साहब। रामभाऊ तो तटी जाऊन पोहोचला हरामखोर। हा, पटीने जमलं तर तटी केला वर डायरेक्ट। सारे यायला अवकाश करावंच लागते पण आता। नाही या रामभाऊ तर कांड करणार मनातच आहे, माझ्या डोक्यातच आहे ती। नाकापेक्षा मोतीजवळ होऊन राहिला ना, वरच पोहून राहिला धाव 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 धाव। चालेल, इकडे मी तिकीट नाही दिलं तर वरून आणलं त्यानं। त्याचा गेम करतोच मी, वरून किती फोन येऊ दे। याच्या मागं लावून द्या ना ईडी बीडी सीडी। आपण घेते दणकी एखादा, पाहून घेऊ मग पुढच्या पुढे। लय खाल्लं या ना, दाबून मला यायचं काळा सारं होई, मग पाहू पुढचं पुढे। नाही सध्या नाही लावतायत आपल्याला, भाऊचा फोन आला वरून। आता कसं तो भाऊच्या जोडचा राईट हँड आहे भाऊचा, पार्टी फंड मध्ये पैसे देते तो हरामखोर, म्हणून कसा त्याचा लाड आहे ना। पण त्याचा लाड मी आज सर्व जिरवणार। मला एक चक्कर माराच लागते आता वर, भेटाच लागते, सर्व सांगायला लागते त्याचा इतिहास। बरोबर तटी गेल्यावर कांड करा। मग काय त्या पोलिसवाल्याची बदली करायची काय? बदली का आज काय होले हो करायचं त्याला, उद्या त्याला तर सहाय झाले रामभाऊले, पुरा परेशान उद्या। हागुमुतू सुटला पाहिजे झाली। वर कसा जाते तो त्याला समजलंच पाहिजे आता। ठीक आहे भाऊ, चला मग चला, तिकडे मीटिंग आहे, एक पत्रकार परिषद आहे आपली, चला तेवढी अटेंड करून मग पाहू आपण काय करायचं। हाव चला, शिपतेऱ्या तटलो गेला वर लोक, भाऊचा फोन आला डायरेक्ट अडीचा। थांबतो आमच्या कांड्या करता काही तिकडे, इकडे पाय तुला खाकच करून टाकतो आता। नमस्कार, आपला सुपचित्त गंठन कुमार। काय येल्ल बोलून राहिला, काय गळा माप मागं लागला रे तू, घेणार देणं परेशान। काय म्हणणं काय आहे तुझं, काय पाहिजे काय तुला 5-25 हजार घे मोका हो, पण असा मला परेशान करू नको गड्या। काय कोण तुला काय सुपारी दिला का? मा काऊन मागं लागला तू हात धुत? त्या मागं कशाला लागू रे? 2 नंबरचे कामं काय करतं, लुच्चीगिरी खाऊन काय राहिला मग तू? गड्या मी लय परेशान झालं बा, खरं तू परेशान करू नको गड्या। का बे तू असं करू नको ना, ऐक ना गड्या, तू ऐक ना। परेशान झाला का तू? अजून काय झालं रे? हे तर सुरुवात आहे, थांब ना, अजून पुढे तर खूप आहे काही। बंद तू पिते उघडं पाळणार आम्ही। तू एक कांडच आहे तू। त्या काही गोष्ट घेत नाही रे, याले पुरा राखीतच राहायचे। काय बोलून राहिला नाही, गंठननं ज्याचा नाम केला त्याचा पुराच केला। याले याचा कार्यक्रम झाला। काय गड्या तू खरंच मागं लागू नको, परेशान करू नको। खरं मला खूप त्रास होऊन राहिला या गोष्टीचा। तुला काय पाहिजे ते सांग, बोल पहिले आता काय पाहिजे तुले, काय म्हणणं काय आहे तुझं? मला काय पाहिजे? मला फक्त एकच गोष्ट पाहिजे, मागातल्या पोराला नोकऱ्या।
हां जे शिकेला त्याले 5-25 हजाराच्या नोकऱ्या. हां एवढीच मामून नाही, दुसरं काही नाही. बरं दिल्या नोकऱ्या. किती पोरात ते? काय नाही 25 पोरात. एवढेच नाही जमत ना. 2-4 चिटकू शकतो बा मी. आता 25 लोकांना कुठून देऊ सांग बरं तू आता. कुठून देऊ? माझ्या घरच्या फॅक्टरी नाहीत ना. 25 पोराचं जमत नाही. हां मस्त खायचं काम केलं काय? हां कुठे फोड लावा काय लावा, पण कसं 25 पोराला चिटकाच लागते. 1-2 मध्ये जमत नाही. तर मग कसं पुढचं भांडाफोटी ना. आता बरोबर पाहतो मी काहीतरी. फोन ठेव तू, फोन ठेव. पाहतो. हा ठेवतो. हा चला मग. देतो म्हणते आता नोकऱ्या. आला लाईनवर. लोक वयस्कर आहे. मी माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही. असा परेशान झाला तो बस. त्याच्या त्याने स्वप्न झाली आता डायरेक्ट. काही कोणते काही करतोच वाटते. चला मग मित्र, उद्या बघू. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.